प्रशांतजी, आज राहुल गांधी जेव्हा या सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा बोलले, तेव्हा त्यांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणाले की सरकारनं हा करार करून इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा, घामाचा सौदा केलाय. असं का वाटतंय? तुमच्याकडे काही डिटेल्स आहेत? तुम्हाला अशी भीती का वाटते की हे शेतकऱ्यांसाठी काही चांगलं झालेलं नाहीये? सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आज भारतामध्ये शेतकऱ्यांची काय पोझिशन आहे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या काय व्यथा आहेत. आज सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये भात खाल्ला जातोय. हं. पण धान उत्पादन करणारा शेतकरी आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतोय आपण. तिसरी महाशक्ती भारत बनणारा याकडे आपण लक्ष देतो. चंद्र मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो. पण ओरिजिनल परिस्थिती काय आहे? आज तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये 16 क्विंटल एका एकराला 16 क्विंटल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेली आहे मर्यादा. आणि आज MSP जो आहे 2369 रुपये. आणि हे यांचं टोटल तुम्ही बघाल तर 37,904 रुपये. आणि त्यांची लागत काय आहे? बीज, खाद, कीटकनाशक, डिझेल, वीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पकडल्या तर जवळपास 25,000 रुपये एकरी त्याचा खर्च आहे. आणि समजा प्रॉफिट तुम्ही बघितला वर्षाचा तर जवळपास 12,000 रुपये एकरी आणि डिवायडेड बाय 365 तुम्ही केले तर जवळपास 32 रुपये प्रति दिवस ही एका शेतकऱ्याची आय आहे. विचार करा, भिकाऱ्याला सुद्धा जास्त पैसे भीक मागून त्याला मिळतात. आणि आज डेव्हलपिंग भारतामध्ये एका शेतकऱ्याची आय 32 रुपये असेल तर काय त्याचं हित होईल? कसा तो आपल्या लोकांना, आपल्या मुलांना तो पोसणार आहे? आणि काय त्याची ट्रीटमेंट करणार आहे? आणि काय तो शिकवणार आहे? ही आजची परिस्थिती आहे. आज तुम्ही बजेटमध्ये बघितले असाल तर बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही विशेष नाही. आम्ही कर्जमाफीच्या गोष्टी मागतोय, पण कर्जमाफीपेक्षा आमचा हक्क जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. चांगला धानाला नाही नाही, ते ठीक आहे, पण करार जो केला गेला तो करार शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असं जेव्हा तुम्ही म्हणताय, तेव्हा त्याचं काही कारण असेल ना? मी आज कॉमर्स कमिटीवर काम करतोय. या ट्रेडिंग मध्ये आमच्याकडे चर्चा होत असतात. एक कोयंबटूरला मीटिंग झाली असता, त्याच्यामध्ये सद्गुरूशीन भेट झाली आणि सद्गुरूने सांगितलं का बरं आपण या अमेरिकेला घाबरतोय? काय हा गुंड आहे का? हा आमचा बाप आहे का? कशाला घाबरतोय? अरे आपली ताकद मध्ये आपली जनता आहे. आज विसरून जा अमेरिकेला. तो बाजारपेठ तुम्ही सोडून द्या. आणि या पद्धतीनं समजा देश डेव्हलप होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये कोणाची गरज पडणार आहे? महाशक्ती भारत बनणार आहे. तर हा डिसिजन आपल्याला आताच घ्यावा लागेल, समोर लेट होण्यापेक्षा. आणि हाच मुद्दा आमच्या राहुलजी गांधींनी नेत्यांनी सांगितलाय. बरं.